त्याचे हात काढले आणि महाराजांनी करून दाखवलं आहे. आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशात आतमध्ये राजा असते तर मी छाती ठामपणे काढून वावरले असते. म्हणून मी ती मुलीश्वरी तुमच्या समोर विषय मांडत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा. संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा. सर्वप्रथम रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुलगा, यांना माझा मानाचा मुलगा. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्याय विरुद्ध लढण्याचा इरादा अनेक होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात नव्हे तर साऱ्या जगात एक होता, तर साऱ्या जगात एक होता. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्याविषयी वेगळी अशी माहिती मी तुम्हाला काय सांगणार, मी तुम्हाला काय सांगणार. महाराज म्हणजे रयतेचा राजा, महाराज म्हणजे दिनांचा कैवारी, महाराज म्हणजे जाणता राजा. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच एक आग आहे. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात प्रत्येक मराठी माणसांच्या अंगात रक्त सळसळते. महाराज म्हणजे मूर्तिमंत चारित्र्य. शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक तेजस्वी सूर्य जन्माला आला. एक तेजस्वी सूर्य जन्माला आला. म्हणूनच मी म्हणते की सह्याद्रीचा सिंह जन्मला आई जिजाऊ पोटी, सह्याद्रीचा सिंह जन्मला आई जिजाऊ पोटी. हर हर महादेव घुमली गर्जना गड किल्ल्यांच्या ओटी, हर हर महादेव घुमली गर्जना गड किल्ल्यांच्या ओटी. माता जिजाऊंनी शिवरायांवर लहानपणापासूनच उत्तम संस्कार करून एक आदर्श राजा घडविला. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चालाक्ष बुद्धीचे होते. शहाजी राजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला. माता जिजाऊंनी बालवयातच स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या मनात रुजवले. त्यांनी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली. तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. त्यांनी जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. त्यांच्या मनात स्त्रियांविषयी खूपच आदर होता. ते सर्व स्त्रियांना आपली माता आणि बहीण मानायचे. म्हणूनच मी म्हणते की मित्र, शेकडो वर्षानंतरही आजही छत्रपती शिवाजी महाराज के हे शब्द कानावर पडतात. सर्वांच्या मुखातून आपोआपच जय बाहेर पडते. अंगात रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुगते, अंगावर सरकन काटा येतो. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. म्हणूनच मी म्हणते की भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मराठ्यांचा तो बाप होता. झुकला नाही कोणासमोर, मराठ्यांचा तो बाप होता. कोणी चुकत असेल तर सत्याची वाट दाखवा, कोणी चुकत असेल तर सत्याची वाट दाखवा. कोणी नडत असेल तर मराठ्यांची जात दाखवा, कोणी नडत असेल तर मराठ्यांची जात दाखवा. अजूनही पोतर झाली नाही धाशी उभाच्या तलवारीची, अजूनही पोतर झाली नाही धाशी उभाच्या तलवारीची. कोणाची हिंमत नाही मराठ्यांना संपवायची, कोणाची हिंमत नाही मराठ्यांना संपवायची. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. मराठ्यांशिवाय पर्याय नाही मराठ्यांच्या मातीला, मराठ्यांशिवाय पर्याय नाही मराठ्यांच्या मातीला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराज. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय.